जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अनहद स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी क्लर्क व शिपाई या पदासाठी फॉर्म भरले असतील त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी जे विद्यार्थ्यांनी क्लर्क किंवा शिपाई यासाठी फॉर्म भरून ज्यांनी ₹1000 फी दिलेली आहे, मात्र त्यांना काही ज्या यूट्यूब चॅनल आहेत किंवा काही ज्या सोर्स करून त्यांना समजत आहे की शॉर्टलिस्ट लागेल का. भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर शॉर्टलिस्ट लागेल का, जर शॉर्टलिस्ट लावायची असेल तर मग ₹1000 फी का घेतली. तर याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि याचं उत्तर मी तुम्हाला तंतोतंत देण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो का, कोणत्या कोणत्या कारणांनी फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, परीक्षा कधी होईल, शिपाई पदासाठी काय महत्त्वाचं आहे किंवा क्लर्क पदासाठी काय महत्त्वाचं आहे, त्या संपूर्ण गोष्टीची चर्चा आपण इथं करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स वेळोवेळी विद्यार्थी मित्रांनो मिळत जातील. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचे जे शिपाई पदासाठी जे आहे, शिपाई पदासाठी जे आहे तुमची अगोदर 30 मार्काचे तुमचे पेपर होईल. त्यानंतर 10 मार्काचे जे तुमचे फिटनेस स्पेशल स्किल टेस्ट असेल, त्यामध्ये विद्यार्थ्यांना कसे मार्क मिळतात त्याबद्दल आपण इथं तुम्हाला मार्क दाखवत आहोत. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की विद्यार्थी मित्रांनो जे मार्क्स असतात, जो तुमचा स्कोअर असतो फिजिकल फिटनेसमध्ये 10 पैकी किती विद्यार्थ्यांना कसे मार्क मिळतात. तर बघा 5.5, 4 मार्क, 3 मार्क, हे बघा या विद्यार्थ्याला 3 मार्क मिळाले आहेत, हा विद्यार्थी ॲब्सेंट होता. 7 मार्क, म्हणजे अशा पद्धतीने मार्क तुम्हाला मिळत असतात. मग यामध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीने काम करायचं असतं किंवा ज्या विद्यार्थ्यांना 30 पैकी, म्हणजे जे विद्यार्थी असतात त्यांना 30 पैकी जर ज्या विद्यार्थ्यांना 25+ जर आले तर त्या विद्यार्थ्यांना असे जर मार्क मिळाले तर त्यांचा 40+ जो आहे तो काहीतरी स्कोअर होतो. नंतर त्यांना वायवासाठी जे आहे ते बोलवलं जातं. म्हणजे फर्स्ट तुमचा जो आहे 30 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे तो तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचा असणार आहे. कारण तुम्हाला नंतर जे मिनिमम मार्क जे आहेत, म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट, म्हणजे फिटनेसमध्ये किंवा फिजिकल फिटनेसमध्ये असेल, स्पेशल स्किल टेस्ट असेल तुमची, त्यामध्ये तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुमच्या स्वतःच्या फिजिकल, तुम्हाला कोणत्या पद्धतीने तिथं काम दिलं जातं किंवा कसं तुमच्याकडनं ते काम करून घेतात, त्यानंतर तुमचं ऑब्झर्वेशन, त्या पद्धतीनं तुम्हाला ते मार्क जे आहेत ते तिथे मिळत असतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं काय आहे इथं, तर ज्या विद्यार्थ्यांना खरंच सिलेक्ट व्हायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी 30 मार्क जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 25+ येणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मग आता यासाठी तुमची परीक्षा कधी असू शकते, तर तुमची परीक्षा जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती ऑलमोस्ट, म्हणजे जर आपण इथून जर पकडले तुमच्याकडे, तर फक्त तुमच्याकडे 1 ते 1.5 महिना, जास्तीत जास्त 2 महिने तुमच्याकडे असू शकतात. फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्ये, या महिने तुमच्यामध्ये, या 2 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा आहे. जर तुमची एक्झाम जर असली तर तुमची मार्चच्या शेवटच्या वीकमध्ये, नाहीतर एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये तुमची एक्झाम जी आहे ती असू शकते. मग आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर शॉर्टलिस्ट लागेल का. तर विद्यार्थी मित्रांनो, आता यानंतर फॉर्म भरला गेला तुमचा, त्यानंतर तुमचे जे व्हॅलिड जे विद्यार्थी आहेत त्यांचा लिस्ट लागेल. म्हणजे जे विद्यार्थी पात्र आहेत, जे विद्यार्थी पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांची लिस्ट लागेल. त्यामध्ये प्रामुख्याने तुमचं नाव, तुमचा रजिस्ट्रेशन ID, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून येतात ते, आणि त्या पद्धतीने तुमचं जे आहे ते पूर्ण पात्र आणि अपात्र अशा पद्धतीने 2 लिस्ट येतील. त्यानंतर तुम्ही बघून घ्यायचं आहे की आपण पात्र आहोत की अपात्र आहोत, त्या लिस्टमध्ये तुमचं नाव येईल. त्यानंतर मग तुम्हाला शेड्यूल दिलं जाईल की तुमची एक्झाम कधी होईल, कोणत्या सेंटरवर होईल, कुठं होईल, त्याचं तुम्हाला एक लिस्ट दिली जाईल. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्या डिस्ट्रिक्टमधून फॉर्म भरला असेल त्या डिस्ट्रिक्टमध्ये त्यांची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. कारण फॉर्मची संख्या पाहता, फॉर्म जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो 2,00,000+ फॉर्म आलेले आहेत शिपाईसाठी आणि 1,50,000+ फॉर्म आलेले आहेत तुमच्या क्लर्कसाठी. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचं जे आहे ते शॉर्टलिस्ट न लावता तुम्हाला जे विद्यार्थी पात्र असतील त्या विद्यार्थ्यांची एक्झाम घेतली जाईल. शॉर्टलिस्ट इथं लागणार नाही असं माझं प्राथमिक मत आहे आणि त्याच मतावर मी ठाम आहे. कारण शॉर्टलिस्ट तुमची लागणार नाही, तुमची पात्र असे 2 लिस्ट लागेल. पात्र विद्यार्थ्यांना डायरेक्ट 30 मार्काची जी एक्झाम असणार आहे तुमची, ज्याला आपण परीक्षा म्हणणार आहोत चाळणी परीक्षा, ती चाळणी परीक्षा होईल. त्या चाळणी परीक्षेनंतर जे विद्यार्थी क्वालिफाय होतील किंवा ज्या विद्यार्थ्यांची चांगले मार्क असतील त्या विद्यार्थ्यांना फिजिकल फिटनेससाठी बोलवलं जाईल. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी बोलवलं गेलं, त्यानंतर त्या विद्यार्थ्यांसाठी जे मार्क चांगले असतील, स्कोअर होईल,
त्यांनाच व्हायवासाठी किंवा ओरलसाठी बोलवलं जाईल. अशा पद्धतीने तुमचं संपूर्ण जी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो होणार आहे. जे विद्यार्थी क्लर्कसाठी इच्छुक आहेत, की ज्या विद्यार्थ्यांनी क्लर्कसाठी फॉर्म भरला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही महत्त्वाची बाब असणार आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांनी टायपिंग ज्या विद्यार्थ्यांची चांगली असेल, त्या विद्यार्थ्यांनी चांगला अजून त्यामध्ये थोडं प्रॅक्टिस करायची आहे. कारण तुमची चांडणी परीक्षा झाली, की त्यानंतर तुमची जी टायपिंग परीक्षा असते ती होते. टायपिंग परीक्षेमध्ये भरपूर विद्यार्थी जे आहेत ते फेल होतात. कारण बॉम्बे हायकोर्टचा आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, की जे विद्यार्थी चांगली टायपिंग करतात तेच विद्यार्थी सिलेक्ट होतात. कारण डिस्ट्रिक्ट लेव्हलची एक्झाम नाही आहे तुमची, ही बॉम्बे हायकोर्ट. कारण तुमचं पे स्केलसुद्धा चांगलं असणार आहे. काही विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद हायकोर्टसाठी फॉर्म भरले असतील, काही विद्यार्थ्यांनी नागपूरसाठी फॉर्म भरले असतील. त्या हायकोर्ट किंवा त्या जे सबऑर्डिनेट कोर्ट आहेत त्या कोर्टच्या अंडरमध्ये म्हणजे खंडपीठच्या अंडरमध्ये तुमची टायपिंग एक्झाम होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्ही लक्षात असू द्या. शॉर्टलिस्ट लागणार नाही. डायरेक्ट तुमची अपात्रची यादी लागेल आणि तुम्हाला जे विद्यार्थ्यांचे फॉर्म व्यवस्थित आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट होणार नाहीत. कारण रिजेक्ट होण्याचे चान्सेस फक्त असे असतात, की काही विद्यार्थ्यांचे फोटो व्यवस्थित अपलोड केले गेले नाही किंवा ज्यांनी आपली जी फीज आहे ₹1000 ती भरली नाही किंवा एकपेक्षा जास्त फॉर्म भरले तर शेवटचा फॉर्म तुमचा ॲक्सेप्ट होणार आहे. अशा पद्धतीने जे जास्तचे जे एक्स्ट्रा फॉर्म असतील त्या फॉर्म अपात्र यादीत चालले जातील आणि जे पात्र यादीमध्ये येतील त्याच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचे चान्स मिळणार आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद. जर काही इम्पॉर्टंट अशी जर इन्फॉर्मेशन आली तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन.